नमस्कार. माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलवर मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज बनवली करंजी. कशा पद्धतीने बनवली चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं नमक ॲड केलं आणि 2 चमचे त्याच्यामध्ये मी तुपाचं कडकडीत मोहन घालून घेतलं. आपण ह्याची करंजी करताना नेहमी कडकडीतच मोहन घालायचं आहे. मग तुम्ही तुपाचं घाला किंवा तेलाचंही घालू शकता. त्यानंतर मोहन घातल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे पूर्ण मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. थोडासा हाताने असा चोळून मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं गुणगुणं पाणी म्हणजे कोमट पाणी घेऊन हा मैदा आपल्याला पूर्ण मळून घ्यायचा आहे. इथे मी थोडं गुणगुणच पाणी वापरलं आहे. कोमट पाण्याने मी हा मैदा मळून घेतलेला आहे. तर किती सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे. याला मी अर्धा तास रेस्टसाठी ठेवून दिलेला आहे. आता मी सारण बनवत आहे. तर सारण बनवण्यासाठी मी इथे 2 वाट्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तर 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे. अर्धा चमचा वेलची पावडर टाकली मी त्याच्यामध्ये आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता याच्यामध्ये. थोडंसं मी याच्यामध्ये थोड्या प्रमाणात जायफळ किसून घातलेलं आहे. हे सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं. हे तयार झालं आपलं सारण जे करंजीमध्ये भरायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही रवाही ॲड करू शकता, पण मी रवा वगैरे काही ॲड केलेलं नाही. तर बघा आपलं हे रेस्टसाठी ठेवलेलं जे कणिक होती ती आता तयार आहे. त्याला मी पुन्हा एकदा छानपैकी मळून घेणार आहे. तर किती सॉफ्टमध्ये आपली कणिक तयार आहे बघा. तर त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. असे छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या आपण पाऱ्या लाटून घेऊ. तुम्हाला मी दाखवतेच कशा पद्धतीने केल्या. अशा अगदी पातळ अशा पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत करंज्या बनवण्यासाठी आपल्याला. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम साईजच्या असे एकदम पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही इथे. तर याच्यामध्ये मी 1 चमचा असा सारण भरून घेतलेला आहे. कडेने ह्याला पूर्ण दुधाचा लेयर लावून घेतलेला आहे जेणेकरून आपली करंजी तेलामध्ये फुटणार नाही. अगदी व्यवस्थित ती चिटकते. पूर्णपणे प्रेस करून सर्व बाजूनी करंजीला दाबून घेऊन चिटकवायचं आहे, नाहीतर तेलामध्ये करंजी सुटू शकते. तर माझ्याकडे इथे चिरणं नव्हतं जे कापायचं असतं, तर मी असं आपला तो काटे चमचा असतो त्याच्या साहाय्याने त्याला साईडला डिझाईन केली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघूच शकता. असेही करंजी खूप छान दिसतात. बघू शकता तुम्ही किती छान डिझाईन त्याच्यावर तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी पूर्ण करंज्या बनवून घेतल्या. तर ही करंजी अशी ठेवताना नेहमी त्याच्यावर कपडाच ठेवायचा. खुली करंजी ठेवायची नाही, नाहीतर ती कडक होते. तर सर्व करंज्या अशा प्रकारे मी बनवून घेतल्या. तेल गरम करून आता त्याच्यामध्ये मी फ्राय करणार आहे करंजी. तर बघू शकता किती छानपैकी आपली करंजी एकदम तळून तयार आहे. तर अशा प्रकारे सर्व करंज्या माझ्या तळून झाल्या. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर अँड कमेंट करा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.